वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मन शांत केलं पाहिजे. मनाला शांत करण्याकरता काय करावं? मनाला विषय देण्यानं मन शांत होतच नाही. मग मनाला विषयापासून परावृत्त करण्यानं मन शांत होतं. एक राजा होता. त्या राजानं एक शेळी पाळली होती आणि राजाच्या आवडीची शेळी होती. राजाने आपल्या गावातल्या सगळ्या लोकांना बोलवून सांगितलं की या शेळीला रानात न्यायचं आणि पोटभर चारून आणायचं. पोटभर चारून आणायचं. हिचं जर पोट भरलं नाही तर त्याला मी देहदंड देईन. चारायला नेणाऱ्या माणसाला देहदंड देईन, मारून टाकेन. एक माणूस पुढे झाला, म्हणला पोट भरून आणायचं शेळीचं, काय त्याच्यात अवघड आहे, मी आणतो म्हणे. शेळीला रानात नेलं, दिवसभर चारलं आणि संध्याकाळी आणल्यावर विचारलं राजाने, पोट भरलं शेळीचं? भरलं म्हणे. कशावरून? बघा महाराज तुम्ही पोट भरले की नाही त्याचं. राजाने काय केलं, तिच्यासमोर थोडं गवत टाकलं. आणि त्या शेळीचं असं असतं, ती किती जरी चरून आली तरी गवत बघितलं की पुन्हा तोंड लावणारच. आणि ती गवत खायला लागल्याबरोबर राजाने सांगितलं, बघ जर तिचं पोट भरलं असतं तर तिनं पुन्हा गवत खाल्लं असतं का? ज्या अर्थी गवत पुन्हा खायला सिद्ध आहे त्या अर्थी तिचं पोट भरलेलं नाही, तो पोटभर तिला चारलं नाही, देहदंड. अनेकावर अशी पाळी यायला लागली. एक महात्मा त्या गावात आला. त्या महात्म्याला हे कळालं. महात्मा म्हणाला, आज मीच जातो म्हणे राजाकडे, बघतो काय होतं ते. राजाला सांगितलं म्हणे, काय राजा? नाही, या शेळीला चारून आणायचं काम कोण करतो याची वाट बघत बसलो, आज मी जातो म्हणे. चारून आणणार? आणीन. पोटभर? अरे पोटभर चारून आणतो. नाहीतर देहदंड ठरलाय महात्मन. ठीक आहे, मान्य मला. चारून आणतो तिला, आज पोटभर चारून आणतो. महात्म्याने तिला रानात नेलं. हातात एक लाकूड घेतलं होतं महात्म्याने, काठी होती. त्या शेळीनं गवताला तोंड लावलं की तोंडावर फटका मारायचा. पुन्हा तोंडावर पुन्हा फटका. दिवसभर तिला तोंडावर फटके मारून 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 गवताची काडी खाऊ दिली नाही. राजाकडे परत आणलं. परत आणल्याबरोबर राजाने विचारलं, चारलं? पोट भरलंय? कशावरून? बघा तुम्ही. राजाने त्याच्या समोर, त्या शेळीच्या समोर गवत थोडंसं टाकलं. हा काठी आपटतच तिथं उभा राहिला. शेळी तोंड लावील का आता? शेळीनं तोंड लावलं नाही, शेळीचं पोट भरलं असं राजाला वाटलं. तसंच आहे अंतःकरण, शेळीसारखं आहे. त्याला विषयाचा चारा देत राहाल तिथपर्यंत चरत राहील. आणि फटका दिला विवेकाचा, लगेच शांत होणार आहे. अंतःकरणाला विवेकाचे फटके मारलेच पाहिजेत, तरच ते शांत होईल, विषयाकडे धावणार नाही. कपिलाचार्याने मातेला हे सांगितलं, आई असं केलं पाहिजे म्हणे. अंतःकरण शांत होण्याकरता म्हणून असा उपाय केला पाहिजे. ज्ञानाचा विचार कपिलाचार्याने सांगितला. वराह हे शब्द ऐकल्याबरोबर परमात्म्याने सांगितलं, खरंच मी वराह आहे, पण तुझ्यासारख्याला कुत्र्याला पळवणाराच वराह आहे म्हणे. देवाला त्यानं वराह म्हणलं, देवाने त्याला कुत्रा म्हणलं. दोघांचे शब्द अपशब्द आले आणि शब्दानंच भांडण वाढत जातं. शब्दानंच भांडण वाढणार आहे. वाणीचाच दोष आहे. वाणी चांगली चालली, परिणाम चांगला. वाणी वाईट चालली, परिणाम वाईट आहे. ते दाताचं आणि जिभेचं एका दिवशी भांडण झालं म्हणे. दात जिभेला म्हणायला लागले म्हणे, गप बस, जास्त वटवट करायचं कारण नाही. आम्ही 32 जण आहोत, तू एकटी आहेस आणि नाजूक आहेस. आमचं जर सगळ्याचं मत एक झालं तर आम्ही तुला चावून टाकू. सगळं दाताचं बोलणं जिभेनं ऐकून घेतलं आणि जीभ म्हणायला लागली, हो काय बडबड करता म्हणे, मला शांत राहायला सांगता. 32 जण आहोत याची धमकी देता. 32 जण तू एकटी म्हणून तुला चावून टाकू असं म्हणता. एक शब्द जर वाकडा मी काढला तर 32 जणाला बाहेर काढीन म्हणे मी तुम्हाला. वाणी चांगली चालली, परिणाम चांगला. वाणी वाईट चालली, परिणाम वाईट. आणि मग हे जे जय विजय, ज्यांना असुर योनी जन्माचं शापदान सनकारिकाच्याकडून मिळालेलं होतं, तेच दितीच्या गर्भामध्ये आले.
दोन दितीला गर्भ राहिलेले 2 मुलं होतील तुला असं कश्यपाने तिला सांगितलेलं. तोच हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूच्या रूपाने राहिलेला तो गर्भ, त्यामध्ये हे जय विजय प्राप्त झाले. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूच्या रूपाने प्रगट झाले. हिरण्याक्षानं दिग्विजय केला, पृथ्वी घेतली, रसातळात निघून गेला. आणि रसातळात निघून गेलेला तो हिरण्याक्ष एका दिवशी फिरता फिरता वरुणाकडे आला आणि वरुणाला म्हणायला लागला, म्हणे माझ्याशी युद्ध करतोस, मला युद्धाची इच्छा आहे. वरुणानं सांगितलं, माझ्यासारख्या गरीबाशी युद्ध कशाला, तुझ्यासारखा कोणीतरी बलाढ्य बघन त्याच्याशी युद्ध कर, त्याच्याशी झालेलं युद्ध तुझा पौरुष सिद्ध करणार ठरेल. हिरण्याक्षाने विचारलं, कोण असं आहे? येईल म्हणे भगवान तुझ्या बरोबर युद्ध करायला, असं त्याला सांगितलं. आणि भगवान मग वराह रूपामध्ये प्रगट झालेले परमात्म्याने पृथ्वीचा उद्धार करण्याकरता म्हणून रसातळात जाणं केलं. पृथ्वी घेतली, भगवान निघाले आणि रस्त्यात हिरण्याक्ष भेटला आणि म्हणायला लागला, म्हणे कुठं निघालास? म्हणे भगवंताकडे पाहिल्याबरोबर तो म्हणतो, चोरासारखी पृथ्वी घेऊन निघालास. आणि वराह रूप धारण केलेलं असल्यामुळे त्यानं भगवंताशी बोलणं करताना देवाला म्हणलं, डुकरा कुठं निघालास? वराहा. वराहा हे शब्द ऐकल्याबरोबर परमात्म्याने सांगितलं, खरंच मी वराह आहे, पण तुझ्यासारख्याला कुत्र्याला पळवणाराच वराह आहे म्हणे. देवाला त्यानं वराह म्हणलं, देवाने त्याला कुत्रा म्हणलं. दोघांचे शब्द अपशब्द आले आणि शब्दानंच भांडण वाढत जातं. शब्दानंच भांडण वाढणार आहे. वाणीचाच दोष आहे. वाणी चांगली चालली परिणाम चांगला, वाणी वाईट चालली परिणाम वाईट आहे. ते दाताचं आणि जिभेचं एका दिवशी भांडण झालं म्हणे. दात जिभेला म्हणायला लागले, म्हणे गप बस, जास्त वटवट करायचं कारण नाही. आम्ही 32 जण आहोत, तू एकटी आहेस आणि नाजूक आहेस. आमचं जर सगळ्याचं मत एक झालं तर आम्ही तुला चावून टाकू. सगळं दाताचं बोलणं जिभेनं ऐकून घेतलं आणि जीभ म्हणायला लागली, हो काय बडबड करता? म्हणे मला शांत राहायला सांगता, 32 जण आहोत याची धमकी देता, 32 जण तू एकटी म्हणून तुला चावून टाकू असं म्हणता. एक शब्द जर वाकडा मी काढला तर 32 जणाला बाहेर काढेन म्हणे मी तुम्हाला. वाणी चांगली चालली परिणाम चांगला, वाणी वाईट चालली परिणाम वाईट. बोलण्यातून दोघांचं भिनसलं. वराहाचं आणि हिरण्याक्षाचं युद्ध झालं. हिरण्याक्षाच्या हातातून गदा पडली. गदा पडल्यानंतर भगवंताने त्याला आपली गदा द्यायला, भगवान त्याला गदा द्यायला निघाले. त्यानं सांगितलं, नाही दुसऱ्याचा आयुध घेऊन मी लढत नाही म्हणे. असुर आहे पण केवढा युद्धनीतीचा जाणकार आहे बघा. दुसऱ्याचा आयुध घेऊन लढत नाही. त्यानं स्वतःच्या आयुधानं युद्ध केलं. गदा लाथाडली. त्रिशूळानं युद्ध झालं, मुष्टी युद्ध झालं. होता होता भगवंताच्या गदेच्या प्रहारानं हा छिन्न विच्छिन्न झाला, पडला. योग्याला प्राप्त होणारी गती, परमात्मा स्वरूपाची प्राप्ती त्या हिरण्याक्षाला प्राप्त झाली. हिरण्याक्षाचा अशा पद्धतीनं उद्धार झाला. हिरण्याक्षाचा उद्धार करण्याकरता म्हणूनच भगवंताने हा वराह अवतार धारण केला होता. याच्या पुढे अनेक प्रकारची सृष्टी ती सांगून मैत्रेय ऋषींनी निर्वासन संसार सांगायला सुरुवात केलेली आहे. सवासन संसारातून निर्माण झालेला हिरण्याक्ष, त्याचं चरित्र सांगून झाल्याच्या नंतर निर्वासन संसारातून निर्माण झालेल्या कपिलाचार्याचं चरित्र सांगायला सुरुवात झाली. कपिलाचार्याने दिव्य तपस्या केली. कपिलाचार्यांच्या त्या तपस्येमध्ये त्यांना दर्शन देण्याकरता म्हणून परमात्मा प्रगट झाले. प्रगट झालेल्या भगवंताच्या डोळ्यातून आनंदाश्रू पडले आणि त्या आनंदाश्रूचं एक सरोवर झालं, ते बिंदू सरोवर. कर्दमांना भगवंताने सांगितलं, म्हणे तुम्ही प्रजापती आहात, ब्रह्मदेवाने तुम्हाला सृष्टी विस्ताराची आज्ञा केलेली आहे, तुम्ही संसार करा. तुमच्या ठिकाणी मी कपिल रूपाने प्रगट होणार आहे, मी तुमच्यापासून अवतार धारण करणार आहे, असं भगवंताने सांगितल्याच्या नंतर कपिल निवांत येऊन आपल्या आश्रमामध्ये राहिले. इकडे स्वयंभू मनो आपल्या देवहूती नावाच्या कन्येच्या विवाहाचा काल प्राप्त झाला असं पाहून मुलीला सोबत घेऊन तिच्यासाठी योग्य वर शोधत शोधत निघालेले ते कर्दमाच्या आश्रमात आले. त्याने सांगितलं की म्हणे असं आहे, काय माझ्या मनात विचार असा आहे, काय भगवंतानेच मला प्रेरणा दिलेली आहे. काय प्रेरणा? माझी मुलगी उपवरेन ती तुम्हाला द्यावी अशी परमात्म्याची इच्छा आहे.
कर्दमाने सांगितलं, ठीक आहे म्हणे, तुमची मुलगी मला द्यायला हरकत नाही, पण एक दोन अडचणी आहेत. काय? तुमची मुलगी राजविलासात वाढलेली, मी असं वनवासी तपस्वी, तिला मान्य होईल? मुलीलाच विचारलं देवहूतीला, तेव्हा तिनं सांगितलं की म्हणे आपली इच्छा असेल तर मला तेही मान्य आहे. दुसरं असं आहे म्हणे, मी एक मुलगा झाल्याच्या नंतर लगेच संन्यास घेणार आहे, हे मान्य का तुमच्या मुलीला विचारा. देवहूतीनं तेही मान्य केलं. आणि मग स्वयंभू म्हणून आपली मुलगी देवहूती कर्दमाला दिली. कर्दमाचा देवहूतीचा संसार सुरू झाला. विवाह कशासाठी याचाच लोकांना विसर पडत चालला. काम जयार्थ विवाह आहे असं शास्त्रचिंतन आहे. धर्मशास्त्रात एक वचन आहे, आता लक्षात नाही माझ्या, काम नावाच्या शत्रूवर विजय मिळवण्याकरता जीवाला मिळालेला किल्ला म्हणजे विवाह आहे म्हणे. या विवाह नावाच्या दुर्गाचा आश्रय करावा आणि कामाचा जय करावा. म्हणजे पत्नीने कसं वागावं, पतीने कसं वागावं याच्याबद्दलचे नियम आहेत. काय आहे बघा, देवहूतीनं हे सगळे नियम सांभाळून पतीची सेवा केली. दीर्घकाल सेवा केली. आपल्याकडे अशा पतिसेवा करणाऱ्या बऱ्याच स्त्रिया होऊन गेल्या. एक ते वाचस्पती मिश्रांची भार्या भामती होऊन गेली. आपल्याकडे ब्रह्मसूत्र जगद्गुरु शंकराचार्यांचं जे ब्रह्मसूत्रावर भाष्य आहे त्याच्यावर वाचस्पती मिश्रांचा एक निबंध आहे, त्याचं नाव भामती आहे. त्याचं कारण असं, या वाचस्पती मिश्रांनी तो निबंध जेव्हा लिहायला घेतला, मध्यंतरीच त्यांचं लग्न ठरलं, लग्न झालं, पण हे लेखनात एवढे गुंतलेले की त्यांना आपलं लग्न झालंय, आपल्या घरात बायको आहे, काही भान नाही. सतत त्यांचं लेखन चिंतन चालू. आणि त्या माऊलीने 36 वर्ष सेवा केली. 36 वर्षात मी तुमची भार्या आहे, तुमच्यावर माझी काही जबाबदारी आहे, काही जाणीव दिली नाही. सतत त्यांची सेवा करत राहिली, त्यांचं लेखन चालत राहिलं. 36व्या वर्षी, 36 वर्ष संपल्यानंतर एका दिवशी त्यांचं लेखन समाप्तीच्या टप्प्यात असताना बिचारी थकली होती, बाजूला झोपलेली. यांच्यासमोर एक दिवा, संध्याकाळची वेळ, लिहित बसलेले. दिव्यातलं तेल वात जरा कमी कमी होत शांत होण्यात, दिवा शांत होण्याच्या टप्प्यात असताना यांचं लेखन संपत आलेलं. दिवा शांत होतोय असं पाहिल्याबरोबर घाईघाईनं ती बाई उठली, दिवा पेटवला. शांत होत आलेला दिवा लक्षात आल्यामुळे यांचं लेखन थोडंसं थांबलेलं, म्हणून दिवा कोणीतरी पेटवतं हे लक्षात आल्याबरोबर त्याने तिला हात धरून विचारलं, कोण बाई तू? 36 वर्षात आपलं लग्न झालं याचा विसर पडला. भार्या परिचयाची नाही, कोण तू? त्यानं सांगितलं, मी तुमची भार्या आहे म्हणे. माझं लग्न झालंय? झालं महाराज. तुझ्याशी झालंय? माझ्याशीच झालंय महाराज. किती वर्ष झाली आपलं लग्न होऊन? 36 वर्ष झाली महाराज. या 36 वर्षाच्या काळात तू अखंड माझी सेवा करीत होतीस? होय महाराज, आपलं लेखन चालू होतं, त्याच्यामध्ये व्यत्यय आणला नाही, सतत तुमची सेवा करीत राहिले. तुझं नाव काय? बायकोला त्याने विचारलं, नाव काय? तिने सांगितलं, नाव माझं भामती आहे म्हणे. त्यांनी ग्रंथ लिहिला आणि ग्रंथाला नाव द्यायचं शिल्लक राहिलं होतं, ग्रंथाला नावच दिलं भामती. बायकोचं नाव द्यावं याच्याकरता दिलेलं ते नाव नाही, भार्येनं केलेल्या त्या सेवेचा त्याला मिळालेला मोबदला येतो. कर्दम प्रजापतीची अशीच देवहूतीनं दिव्य सेवा केली आणि त्या सेवेनं संतुष्ट होणे एका दिवशी कर्दमाने विचारलं म्हणे, देवहूती काय इच्छा? काय नाही महाराज, तुम्ही मला लग्नाच्या वेळेला कबूल केलं होतं की एक संतती होईपर्यंत मी संसार करणार आहे, तेव्हा संतती व्हावी अशी अपेक्षा आहे, दुसरं काही नाही. कर्दमाने विचार केला, हिने केलेल्या सेवेचं हिला फल मिळालं पाहिजे, परमात्मा माझ्या पोटी अवतार घेणार आहे असं देवाने मला सांगितलंय. तेव्हा कर्दमाने संसाराची व्यवस्था म्हणून एक दिव्य विमान निर्माण केलं. दिव्य विमान निर्माण केलं. ते विमान कसं होतं? इच्छित ठिकाणी जाता येईल असं विमान कसं होतं? सर्व ऋतूत योग्य प्रत्यय आणून देणार. एअर कंडिशन्ड होतं ते. कोणत्या ऋतूमध्ये तिथं वेगळं वाटायचं नाही, चांगलं समाधानकारक अशी परिस्थिती तिथं असायची.
सगळ्या उपकरणाने सगळ्या साधन समृद्धीनं संपन्न असलेलं असं एक विमान निर्माण केलं. कर्दमाने देवहूतीला सांगितलं, हे विमान आपल्या संसाराकरता घर म्हणून वापरायचंय. ठीक आहे. दीर्घ कालामध्ये तपस्येत असल्यामुळं शरीराला आलेली क्षीणता, शरीरामध्ये त्याच्यामुळे संसाराची क्षमता नाही, हे जेव्हा देवहूतीनं जाणवून दिलं तेव्हा कर्दमाने सांगितलं, ठीक आहे म्हणे, बिंदू सरोवर इथं स्नान कर, तुला शरीराची चांगली स्थिती प्राप्त होईल. त्या देवहूतीनं स्नान केलं. स्नान करून पाहायला लागली तर तिच्याबरोबर अनेक 1000 स्त्रिया दासी म्हणून त्या सरोवरातून बाहेर आल्या. हिला दिव्य रूप सिद्ध झालं. दिव्य वस्त्र वगैरे त्या स्त्रियांनी यांना दिले आणि अशा पद्धतीनं त्या विमानामध्ये कर्दमाचा आणि देवहूतीचा संसार सुरू झाला. 9 कन्या झाल्या. 9 कन्या होईपर्यंत कर्दम संसारातच राहिले आणि एका दिवशी कर्दमाने देवहूतीला सांगितलं, म्हणे देवहूती, तुला कबूल केल्याप्रमाणे 1 संतती होईपर्यंत राहायचं मी बोललो होतो, पण 9 होईपर्यंत मी राहिलो. आता निघालो. कुठं? संन्यास घेणार. देवहूतीनं सांगितलं, म्हणे महाराज थोडं बोलू. बोल. आपण संन्यास घेणार. माझी आडकाठी नाही, कारण तुम्ही अगोदर लग्नाच्या आधीच मला सांगितलेलं आहे. मग काय बोलणार आहेस? काय नाही महाराज, आपण संन्यास घेऊन गेल्याच्या नंतर माझ्या या 9 मुलींची व्यवस्था करणारा आणि माझंही कल्याण करणारा असा कोणीतरी असावा ना. कर्दमाच्या लक्षात आलं की म्हणे हिला एक मुलगा हवाय आणि तो मुलगा भगवानच येणार हे देवानेच मला सांगितलंय. अजून काही काल कर्दम राहिले. कर्दमाच्या पोटी कपिलाचार्यांचा अवतार झाला. कपिलाचार्य निर्माण झाले. निर्माण झालेले कपिलाचार्य मोठे होईपर्यंत कर्दम तिथं राहिले. कर्दमाने सांगितलं की कपिलाचार्यांना, म्हणे तुम्ही आईला ज्ञानोपदेश करा, मी मात्र निघालो. देवहूतीला ज्ञानोपदेश करण्याकरता म्हणून कर्दमाच्या पोटी कपिलाचार्याच्या रूपानं भगवान प्रगट झालेले. कर्दमाला कपिलाचार्याने सांगितलं, म्हणे आईला सांगणार आहे तसं तुम्हालाही सांगेन ना, बसा ना, कशाला संन्यास घेऊन जातात. त्याने सांगितलं, नाही माझं पूर्वी ठरलंय, त्याच्यामुळं इथेही तुमच्याकडून मला श्रवण करायला मिळेल नाही असं नाही, पण मला गेलं पाहिजे, मला जाऊ द्या. कर्दम प्रजापती तपस्येला निघून गेले आणि देवहूतीला भगवान कपिलाचार्य ज्ञानोपदेश करायला लागले. कपिलाचार्य समोर देवहूती बसली. ती माता आहे, कपिलाचार्य मुलगा आहे, पण ज्ञान सांगणारा म्हणून देवहूतीनं कपिलाचार्याची शरणागती स्वीकारली. कारण ज्ञानोपदेश गुरुभाव धारण केल्याच्या शिवाय सांगता येत नाही. ज्याच्याकडून ऐकायचे त्याच्याविषयी अंतःकरणात गुरुभाव निर्माण झाला पाहिजे, त्याच्याशिवाय ज्ञानोपदेशाचं श्रवण होत नाही. कर्दमाच्या हे कपिलाचार्यांच्या विषयी देवहूतीनं गुरुबुद्धी धारण केली. विचारायला लागली, म्हणे देवा काय, माझ्या पोटीच तुम्ही निर्माण झालात, पण तुमच्याकडून आता मला ज्ञान ऐकायचंय, विचारा नाही. देवहूतीनं सांगितलं की म्हणे देवा हे काय चाललंय म्हणे जगामध्ये, माझ्यासारख्या जीवांना अनेक ठिकाणी सुख प्रत्यय येतो म्हणून आम्ही अनेक विषयाच्या भानगडीत पडतो, पण आम्हाला तिथं सुख दिसत नाही. कपिलाचार्याने सांगितलं, विषयात सुख नाहीच आहे आई, तिथून मन हटवलंच पाहिजे, त्याच्याशिवाय सुखलाभ होणार नाही. सगळी इंद्रिय आपापल्या विषयाकडे जीवाला ओढत राहतात, त्याच्यातून जीवाला सुख सिद्ध होत नाही. भागवतातच चिंतन आहे, जिव्हाई गतो अमुम उपकर्षति करहि तर्षा शिष्णोन्यतस्त्वगुदरम श्रवणम कुतश्चित. सगळी इंद्रिय जीवाला आपापल्या विषयाकडे ओढत राहतात, त्याच्यामुळे जीवाला सुख सिद्ध होत नाही, विषयात सुख नाही. इंद्रियाच्या मागे लागून सुखाचा लाभ होईल अशा पद्धतीचा विचार केला तर तेही सुख आपल्याला सिद्ध होण्याची शक्यता नाही. काय करावं? मन शांत केलं पाहिजे. मनाला शांत करण्याकरता काय करावं? मनाला विषय देण्यानं मन शांत होतच नाही. मग मनाला विषयापासून परावृत्त करण्यानं मन शांत होतं. एक राजा होता. त्या राजानं एक शेळी पाळली होती आणि राजाच्या आवडीची शेळी होती. राजाने आपल्या गावातल्या सगळ्या लोकांना बोलवून सांगितलं की या शेळीला रानात न्यायचं आणि पोटभर चारून आणायचं, पोटभर चारून आणायचं. हिचं जर पोट भरलं नाही तर त्याला मी देहदंड देईन, चारायला नेणाऱ्या माणसाला देहदंड देईन, मारून टाकेन.
एक माणूस पुढे झाला, म्हणला पोट भरून आणायचं शेळीचं, काय त्याच्यात अवघड आहे, मी आणतो म्हणे. शेळीला रानात नेलं, दिवसभर चारलं आणि संध्याकाळी आणल्यावर विचारलं राजाने, पोट भरलं शेळीचं? भरलं म्हणे. कशावरून? बघा महाराज तुम्ही पोट भरले की नाही त्याचं. राजाने काय केलं, तिच्यासमोर थोडं गवत टाकलं. आणि त्या शेळीचं असं असतं, ती किती जरी चरून आली तरी गवत बघितलं की पुन्हा तोंड लावणारच. आणि ती गवत खायला लागल्याबरोबर राजाने सांगितलं, बघ जर तिचं पोट भरलं असतं तर तिनं पुन्हा गवत खाल्लं असतं का? ज्या अर्थी गवत पुन्हा खायला सिद्ध आहे त्या अर्थी तिचं पोट भरलेलं नाही, तो पोटभर तिला चारलं नाही, देहदंड. अनेकावर अशी पाळी यायला लागली. एक महात्मा त्या गावात आला, त्या महात्म्याला हे कळालं. महात्मा म्हणाला, आज मीच जातो म्हणे राजाकडे, बघतो काय होतं ते. राजाला सांगितलं म्हणे, काय राजा? नाही, या शेळीला चारून आणायचं काम कोण करतो याची वाट बघत बसलो, आज मी जातो म्हणे. चारून आणणार? आणीन पोटभर. अरे पोटभर चारून आणतो, नाहीतर देहदंड ठरलाय महात्मन. ठीक आहे, मान्य मला, चारून आणतो तिला, आज पोटभर चारून आणतो. महात्म्याने तिला रानात नेलं. हातात एक लाकूड घेतलं होतं महात्म्याने, काठी होती. त्या शेळीनं गवताला तोंड लावलं की तोंडावर फटका मारायचा, पुन्हा तोंड लावलं पुन्हा फटका. दिवसभर तिला तोंडावर फटके मारून 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 गवताची काडी खाऊ दिली नाही. राजाकडे परत आणलं आणि परत आणल्याबरोबर राजाने विचारलं, चारलंय शेळी? चारलं. पोट भरलंय? भरलंय. कशावरून? बघा तुम्ही. राजाने त्याच्या समोर, त्या शेळीच्या समोर गवत थोडंसं टाकलं, हा काठी आपटतच तिथं उभा राहिला. शेळी तोंड लावील का आता? शेळीनं तोंड लावलं नाही, शेळीचं पोट भरलं असं राजाला वाटलं. तसंच आहे अंतःकरण, शेळीसारखं आहे. त्याला विषयाचा चारा देत राहाल तिथपर्यंत चरत राहील, आणि फटका दिला विवेकाचा लगेच शांत होणार आहे. अंतःकरणाला विवेकाचे फटके मारलेच पाहिजेत, तरच ते शांत होईल, विषयाकडे धावणार नाही. कपिलाचार्याने मातेला हे सांगितलं, आई असं केलं पाहिजे म्हणे. अंतःकरण शांत होण्याकरता म्हणून असा उपाय केला पाहिजे. ज्ञानाचा विचार कपिलाचार्याने सांगितला. काय ज्ञान मनुष्याच्या जीवनात आवश्यक का आहे? सांख्यतत्व ज्ञानामध्ये कपिलाचार्यांनी सांगितलेले याचा फार चांगला विचार आहे. असं आहे, त्यांनी व्यतिरेकानं उलट्या पद्धतीनं विचार केलाय. जगात दुःख नसतं, जगात जर दुःख नावाचा पदार्थ राहिलाच नसता तर शास्त्राची गरज नव्हती. पण जगात दुःख आहे म्हणून शास्त्राची गरज पडली. दुसरा मुद्दा असा म्हणलाय त्यांनी, जगात दुःख आहे पण त्या दुःखाच्या नाशाची इच्छा जर कोणाला नसती तरी शास्त्राला शरण जायची गरज नव्हती. दुःख नाशाची इच्छाही आहे. बरं, जगात दुःख आहे, दुःख नाशाची माणसाला इच्छा आहे, पण दुःख जाणारच नाही अशी जर अवस्था असते तरी शास्त्राची काही गरज नव्हती. पण दुःख जाणार आहे, दुःख जाण्याकरता इतर उपाय नाही, असे 3-4 पायऱ्यानं विचार केलाय. दुःख आहे, ते जाऊ शकतं, ते जावं असं वाटतं. दुःख जाण्याकरता इतर कोणताही लौकिकातला उपाय पूर्णपणे समर्थ नाही, आणि शास्त्रज्ञानाने मात्र मनुष्याचं दुःख जाणार आहे. विचार असा केलाय, मनुष्याला ताप आला, औषध घेतलं, दुःख गेलं, पण कायमचं गेलं नाही. आजचा ताप गेला म्हणून पुन्हा कधीच ताप येणार नाही अशी व्यवस्था झाली का? होत नाही. पण ज्ञान झालं. ज्ञानाने काय होतं? ज्या शरीरात ताप निर्माण झालाय त्या शरीराचा माझा संबंध नाही हे ज्ञान सांगतं त्याला. आणि हा विचार आला की मग त्याला कायमचा ताप कधीच येत नाही. शरीराला ताप आला, त्याचा माझा संबंध नाही असं तो महात्मा धरून चालतो. म्हणून ज्ञान हे दुःख निवृत्तीच्या कामात पूर्णपणे समर्थ आहे असा ज्ञानाच्या प्राप्तीकरता म्हणून जो काही तत्वज्ञानाचा विचार आहे तो सगळा तत्वज्ञानाचा विचार कपिलाचार्यांना सांगावा लागला. कपिलाचार्यांनी मातेला तो सांगितला. प्रकृती आणि पुरुषाचं विवेकानं झालेलं ज्ञान हेच मोक्षप्राप्तीला कारण आहे. प्रकृती आणि पुरुष यांचं एकीकरण झालंय. आपण प्रकृतीलाच पुरुष आणि पुरुषालाच प्रकृती समजून चालतो, ही आपल्या जीवनामध्ये होणारी चूक आहे. हे कपिलाचार्यांनी समजून सांगितलं. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी असा अष्टांगाने योगाचा अभ्यास करत असताना या योगाच्या प्रत्येक अंगासोबत भक्ती असावी. कपिलाचार्यांनी हे समजून सांगितलं. भक्तीचा महिमा सांगितला, कालाचा महिमा सांगितला,
श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम ही 9 प्रकारची भक्ती आहे. ही 9ही प्रकारची भक्ती सात्विक राजस तामस या भेदानं भिन्न होते. तेव्हा 9 27 तिचे भेद होतात. आणि 27 भेदामध्ये सुद्धा पुन्हा काया वाचा मनाचा भेद निर्माण झाला की 27 81 प्रकारची भक्ती होते असं कपिलाचार्यांनी सांगितलं. भक्तीचा वेगळा वेगळ्या प्रकारचा भेद सांगितला आणि सर्वात श्रेष्ठ भगवत भजन करणारा महात्माच आहे असं कपिलाचार्य बोलले. शरीरामध्ये आसक्त होणाऱ्या पुरुषाची अधोगती ठरलेली आहे. मनुष्य योनी प्राप्त होण्याकरता म्हणून मनुष्याला पापपुण्य समान रीतीनं आचरावं लागतं आणि इथं आल्याच्या नंतर विषय आणि विषयांधाचा संग सोडूनच त्यानं सद्गतीला प्राप्त व्हावं असाही विचार कपिलाचार्याने सांगितला. भक्तीच्या योगानंच मनुष्याचं परमकल्याण एवढं कपिलाचार्याने देवहूतीला सांगितलं. देवहूतीला असा तत्वज्ञानाचा उपदेश करून कपिलाचार्य निघाले. कपिलाचार्याने सांगितलं म्हणे, आई तुम्हाला तत्वज्ञानाचा मी पूर्णपणे उपदेश केलेला आहे, आता मला इथे राहायचं कारण नाही, मी आता निघालो असं म्हणून कपिलाचार्य निघाले. देवहूतीच्या डोळ्यात पाणी आलं. तत्वज्ञान झालेलं होतं तरी परंतु पुत्र स्नेह जात नाही. आपला मुलगा आपल्याला सोडून चालला, पतीही सोडून गेलेला आहे, पतीने आत्मकल्याणाची साधना जाऊन केलेली आहे, मुलगा देवच आपला मुलगा होऊन आला होता आणि तोही तत्वज्ञानाचा उपदेश करून आता निघालेला आहे. असा पुत्र विश्लेषानं आतुर झालेली देवहूती. डोळ्यात थोडेसे अश्रू आले. भगवंताने तिची समजूत घातली आणि परमात्मा निघून गेले. परमात्म्याने दिलेलं तत्वज्ञान आणि परमात्म्यानं सांगितलेली भक्ती याचीच साधना करत देवहूती काही काल राहिली. एका दिवशी भक्तीच्या योगानं अंतःकरणाला तिच्या द्रव प्राप्त झालेला असल्यामुळं त्या देवहूतीनं शरीराचा त्याग करायचा जेव्हा विचार केला तेव्हा अंतःकरणाला भक्तीनं आलेल्या द्रवाचा परिणाम तिच्या शरीराच्या ठिकाणी होऊन तिचं शरीर द्रवरूप झालं. देवहूतीच्या शरीराचं द्रव झाला, नदी झाली. काय अंतःकरणात आलेल्या आकारानुसार शरीराची स्थिती संपादन करणं महात्म्यांच्या हातची गोष्ट आहे. अनेक महात्म्यांच्या जीवनामध्ये हे आपल्याला पाहायला सापडतं. वल्लभाचार्याच्या शरीराचा अग्नी झाला, कबीराच्या शरीराची फुलं झाली. सगळीच्या सगळी उदाहरणं काय सांगतात? कबीराच्या शरीराची जी फुलं झाली त्याचं कारण अंतःकरण भक्ती कुसुममय झालं होतं म्हणून शरीराची फुलं झाली. ज्ञानाग्नी अंतःकरणात सतत तेवत होता म्हणून वल्लभाचार्याच्या शरीराचा अग्नी झाला. अंतःकरणाला असलेल्या स्थितीनुसार शरीराची अवस्था संपादन करणं महात्म्याला जमतं. तसं देवहूतीनं आपलं शरीर जलमय करून विसर्जित केलं. असा देवहूतीचा संसार त्याच्यातून भगवान प्रगट होतात आणि दितीचा वासनामय संसार त्याच्यातून हिरण्याक्ष हिरण्यकश्यप प्रगट होतात. अशा पद्धतीनं सवासन आणि निर्वासन संसाराचा परिणाम सांगून तृतीय स्कंद या ठिकाणी संपला. चतुर्थ स्कंदाची कथा आपल्याला पाहिजे. एकदा नामचिंतन करू थोडंसं आणि मग चतुर्थ स्कंद पाहू. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव. पुंडलिक श्री मैत्रेय उवाच मनोस्तु शतरूपायां तिस्रः कन्याश्च जज्ञिरे
आकृतिर्देवहूतिश्च प्रसूतिरिति विश्रुताः तस्य जन्म निरर्थकम. धर्म अर्थ काम आणि मोक्ष याच्यापैकी एकही पुरुषार्थ ज्याला साधत नाही अशा मनुष्याचा जन्म शेळीच्या गळ्याला आलेल्या स्तनाप्रमाणे निरर्थक आहे. शेळीच्या गळ्याला असे 2 स्तन असल्यासारखे असतात, पण त्या स्तनाचा दुधासाठी काही जसा उपयोग नाही. ते निरर्थक जसे आहेत त्याप्रमाणे पुरुषार्थ रहित मनुष्याचे जीवन आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये साधावे लागणारे जे पुरुषार्थ ते धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. धर्म साधायचा कशासाठी, अर्थ साधायचा कशासाठी, काम आणि मोक्षाची सिद्धी कशासाठी मनुष्याने करून घ्यायची याचा विचार शास्त्राने फार विस्ताराने आपल्यासमोर ठेवलेला आहे. धर्माशिवाय सुख नाही. सुखस्य मूलम धर्म. मनुष्याला सुख सिद्ध करून घ्यायचं असेल तर त्या सुखाचं मूळ आहे धर्म. दया तेथे धर्म, धर्म तेथे सुखागम. सुखी पुरुषोत्तम असे जैसा. ज्ञानोबरायासारखे संत महात्मे सुद्धा सांगतात सुखाचा आणि धर्माचा अन्योन्य संबंध आहे. धर्म नाही सुख नाही, धर्म आहे सुख आहे. अशाच पद्धतीची संगती अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला सापडते. त्या वाग्भटाने सुद्धा आयुर्वेदाच्या ग्रंथात म्हणले असं, सुखार्था सर्वभूतानां मता सर्वाः प्रवृत्तयः सुखंतु न विना धर्मात् तस्मात् धर्म परो भवेत. प्रत्येक माणसाची प्रत्येक धडपड सुखासाठीच चाललेली आहे, पण हे सुख मनुष्याला धर्माच्या शिवाय प्राप्त होण्याची शक्यता नसल्यामुळे मनुष्यानं धर्मपरायण व्हावं. धर्माने सुख मिळणार आहे. धर्म आहे म्हणजे सुख आहे, धर्म नाही म्हणजे सुख नाही. प्रजापती संदेश नावाचं ज्ञानेश्वर महाराजांनी 3ऱ्या अध्यायामध्ये एक प्रकरण कल्पिले आणि तिथं प्रजापती सगळ्या प्रजेला उद्देशून संदेश द्यायला लागले. काय म्हणतात? प्रजेला त्यांनी सांगितलं मी तुम्हाला निर्माण केलं आणि तुमच्या कल्याणाचं साधनही निर्माण करून ठेवलेलं आहे. काय साधन आहे? तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही स्वधर्म हा विहिला असे या ते उपासा मगा पैसे पुरती काम. तुमच्यासाठी म्हणून आम्ही धर्म निर्माण करून ठेवलेला आहे. या धर्मानं तुम्ही वागा, धर्माची उपासना करा, मग तुमचे सगळेच्या सगळे काम म्हणजे सगळ्याच्या सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण होतील म्हणे. स्वधर्मा ते भजाल तरी कामधेनु हा होईल. मग प्रजा हो न संडील तुमते कदा. तुम्ही धर्माची सेवा जर कराल तर धर्म तुमच्यासाठी कामधेनुसारखा उपयोगी ठरेल आणि मग तुम्हाला तो कधीही सोडणार नाही. सुखच सुखत तुमच्या जीवनामध्ये येईल. असा धर्माचा परिणाम आहे सुख. धर्म नसेल तर मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख असतं, धर्म असेल तर सुख असतं. हा धर्म मनुष्याच्या जीवनामध्ये पुरुषार्थ म्हणून सुखाचं साधन असल्यामुळं पुरुषार्थ म्हणून पुरुषानं संपादन केला पाहिजे. धर्माच्या नंतर दुसरा पुरुषार्थ सांगितला अर्थ. अर्थ म्हणजे द्रव्य प्राप्ती, काहीतरी उपलब्ध करून घेणं. अर्थप्राप्तीला फार महत्व आहे. अर्थाचं महत्व काय आहे? सुखासाठी धर्म पाहिजे आणि धर्म घडण्यासाठी अर्थ पाहिजे. धर्मासाठी अर्थाचा उपयोग असेल तर त्या अर्थाला पुरुषार्थता. काही द्रव्याच्या बाबतीमध्ये एका सुभाषितकारांनी सांगितलं द्रव्याच्या 3 वाटा ठरलेल्या आहेत. दानम भोगो नाशः तिसरा गतयः भवन्ति वित्तस्य. द्रव्याच्या बाबतीत 3 पद्धतीने ते संपणारच आहे. एक तर ते दानात जाईल, नाहीतर ते भोगात जाईल, नाहीतर त्याचा नाश तरी होईल. द्रव्याची पहिली गती दान, उत्तम गती आहे दान. दान द्यावं, नाही दिलं कमीत कमी ते द्रव्य भोगावं. जो देतही नाही भोगतही नाही त्याचं द्रव्य त्याच्याजवळ टिकून राहतं असं समजायचं कारण नाही, ते नष्टच होणार आहे. याच्यात पुरुषार्थ नाही. द्रव्य अर्थाला पुरुषार्थता येण्याकरता तुकाराम महाराजांनी उपदेश केलाय पा. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. धन मिळवा, उत्तम व्यवहाराने मिळवा आणि पुढे काय करा? सांभाळून ठेवा नाही. उदास विचारे वेच करी. त्याच्याविषयी उदास भावना धरून त्याचा खर्च करत चला तर त्याला पुरुषार्थता आहे. जोडो निधन न घाली माती ब्रह्मवृंदे पूजन यती सत्याचरण दयाभूती करी सांगाती चुको नको. तुकाराम महाराजांनी उपदेश केला कल्याणासाठी तुम्ही हे करा, धन मिळवा, ते मातीत घालू नका. ब्रह्मवृंदे पूजन यती. योग्य वेद पाठी ब्राह्मणांचा सन्मान करा, यतींचा सन्मान करा. धर्मकार्यात देशकार्यात द्रव्याचा वेच करा तर ते द्रव्य पुरुषार्थ आहे. असा द्रव्याच्या बाबतीतला पुरुषार्थतेचा विचार करून
अर्थ पुरुषार्थ हे माणसाने साधला पाहिजे असा विचार शास्त्राने सांगितला. त्यानंतर कामाचा विचार आहे. काही लोक म्हणतात कामाला पुरुषार्थता कशी? कामाची तर निंदा केली शास्त्राने. अनेक ठिकाणी कामाची कामवासनेची निंदा केलेली आपल्याला पाहायला सापडते. हा काम हा क्रोध हे वैरी आहेत म्हणून सांगितलं. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विध्येन मिह वैरिणम. वैरी म्हणले यांना, घात करणारे म्हणलंय. कामाने अनेकांचा घात झाल्याची उदाहरणं आपल्या समोर शास्त्राने ठेवलेली आहेत. असं असताना कामाला पुरुषार्थता कशी? उत्तर दिले त्याच्याकरता धर्माशी अविरुद्ध असलेला काम काय आहे? आपल्याकडे हा जो पुरुषार्थाचा क्रम सांगितला नाही यालाही फार मोठा अर्थ आहे. धर्माच्या नंतर अर्थ आणि कामाचं वर्णन आहे. अर्थ असा आहे की धर्माच्या अधिष्ठानावर असलेला अर्थ पुरुषार्थ, धर्माच्या अधिष्ठानावर असलेला काम पुरुषार्थ. म्हणून गीतेमध्ये भगवंताने सुद्धा असं सांगितलं, धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. अर्जुना, धर्माशी अविरुद्ध असलेला काम माझी विभूती आहे. परमात्मा असं बोलले. म्हणून धर्माशी अविरुद्ध असलेल्या कामसेवनातून निर्माण झालेली संतती हीच जगाचं कल्याण करणारी ठरली. तुम्ही बघा, सगळे संत महात्मे बघा, सगळे बडे बडे राष्ट्रपुरुष बघा, धर्माशी अविरुद्ध अशा संसारातून त्यांचा प्रादुर्भाव झालेला असल्यामुळं काम पुरुषार्थाचंही काय महत्व आहे हे आपल्याला लक्षात घेता येतं. आणि शेवटचा पुरुषार्थ आहे मोक्ष. मोक्ष म्हणजे परमात्मा स्वरूपाशी ऐक्य होणं, यालाही महत्व आहे. त्यालाच परमपुरुषार्थ असं शास्त्राने म्हणलंय. असं धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ. आणि या 4 पुरुषार्थाचा विचार सांगण्याकरता म्हणून आलेला हा स्कंद आहे. पहिल्या 7 अध्यायातून धर्माचा विचार आहे. पुढच्या 5 अध्यायातून अर्थपुरुषार्थ सांगितलाय. पुढच्या 11 अध्यायातून कामपुरुषार्थाचं वर्णन आहे. आणि शेवटच्या 8 अध्यायातून मोक्षाचं वर्णन आहे. एकंदर 31 अध्याय या स्कंदामध्ये आहेत. 7, 5, 11 आणि 8 मिळून 31 अध्यायाची संख्या आहे. 7 अध्यायातून पहिल्या धर्माचा विचार कशा करता? धर्म विचाराकरता 7 अध्यायच का? अर्थ विचाराकरता 5 अध्यायच का? काम विचाराकरता 11 अध्यायच का? आणि मोक्ष विचाराकरता 8 अध्यायच का? एवढीच अध्यायाची सीमित संख्या ठेवण्याचं कारण काय? विचार त्याच्यामधला असा आहे, धर्म साधायचा असेल तर त्याच्याकरता देश, काल, मंत्र, देह, विचार, इंद्रिय आणि द्रव्य या 7 ठिकाणची शुद्धता पाहिजे. 7 ठिकाणच्या शुद्धतेशिवाय धर्म साधत नाही. म्हणून 7 अध्यायातून धर्म विचार. अर्थसिद्धी करता आपल्याला 5 गोष्टी उपलब्ध झाल्या पाहिजेत. अर्थ कशानं सिद्ध होतो? पहिल्यांदा सांगितले माता पित्याचा आशीर्वाद असावा. दुसरं सांगितले गुरु कृपा असावी. तिसरं सांगितलं आपला प्रयत्न असावा. चौथा भाग आहे आपलं प्रारब्ध अनुकूल असावं. आणि 5वा भाग आहे प्रभू कृपा असावी. 5 गोष्टी साधल्या तर अर्थ सिद्ध होतो. म्हणून अर्थपुरुषार्थाच्या चिंतनाकरता 5 अध्याय खर्ची घातले. कामाचं चिंतन सांगण्याकरता 11 अध्याय जे सांगितलेले आहेत त्याचं कारण असं आहे की काम हा इंद्रियाच्या आश्रयानं राहतो. आणि इंद्रिय 11 आहेत. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन नावाचं इंद्रिय. या 11 इंद्रियाच्या आधारानं आश्रयानं राहणारा काम त्याचं वर्णन करण्याकरता म्हणून 11 अध्यायांची योजना झाली. धर्माकरता 7, अर्थाकरता 5, कामाकरता 11 अध्यायच का दिले याचा विचार झाला. एक मोक्ष नावाचा पुरुषार्थ आहे, त्याच्याकरता 8 अध्याय दिलेत का? प्रकृती 8 प्रकारची आणि त्या 8 प्रकारच्या प्रकृतीच्या पलीकडे जाण्यातून मोक्ष आहे हे सांगण्याकरता म्हणून 8 अध्यायातून मोक्षाचा विचार आलेला आहे. 8 प्रकारची प्रकृती कशी? भगवंतानेच गीतेत सांगितलं, भूमिरापो नलो वायु खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृती ही 8धा. ही 8 प्रकारची प्रकृती आहे. आणि 8 प्रकृतीच्या पलीकडे जाणं यालाच मोक्ष म्हणायचं आहे. असा मोक्षाचा विचार सांगण्याकरता 8 अध्यायाचा विचार भगवंताने सांगितला. स्वयंभू मनुचा जो संसार झाला त्यांच्या संसारामध्ये निर्माण झालेली आकुती, देवहूती आणि प्रसूती या ज्या 3 कन्या आहेत, त्या 3 कन्यांच्या संसाराचं थोडंसं विस्ताराने चिंतन झाले. आपल्या ठिकाणी निर्माण झालेली प्रसूती नावाची कन्या, प्रसूती नावाची जी कन्या आहे ती स्वयंभू मनूने दक्षाला दिली होती. त्या प्रसूतीच्या पोटी निर्माण झालेली जी विस्तीर्ण संतती आहे त्या प्रसूतीपासून दक्षाला प्राप्त झालेल्या संततीमध्ये त्यांना 16 मुली झाल्या असं वर्णन आहे. त्या 16 मुलीमध्ये त्यांनी धर्मालाच 13 बायका देऊन टाकल्या.
13 मुली धर्माला देऊन टाकल्या. त्या धर्माला असलेल्या ज्या बायका आहेत, भार्या आहेत, त्यांची नावं दिलेली आहेत भागवतामध्ये. श्रद्धा, मैत्री, दया, शांती, हे सगळं असलं तरच धर्म बरोबर चालत राहतो बरं का, नाहीतर चालत नाही. धर्माला श्रद्धेची जोड पहिल्यांदा पाहिजे, धर्माला सर्व मैत्रीची जोड पाहिजे, धर्माला दयेची जोड पाहिजे, शांतीची जोड पाहिजे. या सगळ्याच्या सगळ्या मुली दक्षाने धर्माला समर्पण केल्या. दक्षाने आपली एक मुलगी भगवान शंकराला समर्पण केली होती. दक्षाने भगवान शंकराला समर्पण केलेल्या त्यांच्या मुलीचं नाव होतं सती. सतीचा आणि भगवान शंकराचा विवाह झाला. भगवान शंकर आणि सतीचा विवाह झाल्यानंतर सती भगवान शंकराकडे असताना एकदा सर्व प्रजापतींची सभा भरली होती. सभेमध्ये महाविष्णू होते, सभेमध्ये ब्रह्मदेव होते, सभेमध्ये भगवान शंकरही बसलेले होते आणि सगळ्या प्रजापतींचा अध्यक्ष हा दक्ष होता. दक्ष सभेमध्ये आल्याबरोबर सगळे प्रजापती अध्यक्ष आला म्हणून उठून उभे राहायला लागले, सगळे सन्मान करायला लागले. महाविष्णू उठले नाहीत, ब्रह्मदेव उठले नाहीत आणि भगवान शंकरही उठले नाहीत. दक्ष सभेत आला आणि सगळ्याकडे जेव्हा पाहायला लागला तेव्हा दक्षाला विष्णू उठले नाहीत याचं वाईट वाटलं नाही, कारण ब्रह्मदेव उठले नाहीत याचंही वाईट वाटलं नाही, कारण दक्षाला निर्माण करणारे ब्रह्मदेव आहेत आणि ब्रह्मदेवाला निर्माण करणारे महाविष्णू आहेत. म्हणून दक्षाला दोघांच्याही न उठण्याचं वाईट वाटलं नाही. पण भगवान शंकर तिथं बसलेले, त्यांनी डोळे मिटलेले, परमात्मा चिंतन करीत असलेले, त्याच्यामुळे दक्ष सभेत आला हे त्यांना ठाऊक नव्हतं म्हणून ते उठले नाहीत. पण दक्षाला जावई असलेले शंकर उठले नाहीत याचा राग आला. शंकर उठले नाही, राग आला. दक्ष सभेत आला, भगवान शंकराची निंदा करायला लागला. शंकरांना नाही नाही ते बोलला. हरिहरात भेद झाल्याशिवाय दक्षाचं शंकराबद्दल हे बोलणं झालंच नाही, निश्चित आहे. भगवान महाविष्णूचा त्याला क्रोध येत नाही, तेही बसलेले आहेत, आणि भगवान शंकराचा क्रोध येतो ते बसले म्हणून. काय कारण आहे? बसलेल्या शंकर आणि विष्णू यांच्यामध्ये त्यानं जर भेद पाहिलाच नसता. माणसं भेद करतात, हरिहरात भेद करायचं कारण नाही. संतांनी स्पष्ट सांगितले, हरिहरा भेद नाही नका करू वाद. हरिहरात भेद नाही, माणसं करत बसतात. काय या हरिहरात भेद नाही? अनेक उदाहरणं, अनेक चरित्र, अनेक वचनं याच्याकरता आहेत. आपल्याला विस्तार करायला वेळ नाही, मी फक्त एक सांगून जातो. नामदेव महाराजांनी एका अभंगामध्ये हरिहराचं ऐक्य फार युक्तीनं छान समजावून दिलंय. त्यांनी सांगितलं, भजन करा रे हरिहरा, नारायण शिवशंकरा, माझे बोलणे अवधारा, भेद न करा दोघांचा. नामदेव महाराज सांगतात, भजन करा रे कुणाचं? हरिहरा. हरीचंही करा, हराचंही करा. कसं करा? नारायण नारायण म्हणून हरीचं भजन करा आणि शिवशंकर शिवशंकर म्हणून शंकराचं भजन करा. नारायण शिवशंकरा, माझे बोलणे अवधारा. माझं बोलणं लक्षपूर्वक ऐका, भेद न करा दोघांचा. का भेद करायचा नाही? नामदेवरायानं पुढे युक्तिवाद दिलाय. तुम्हासी सांगेन सत्य वृत्तांत, पाहे पातेथीचा दृष्टांत. नारायणे सेविले अमृत, झाला श्वेत महादेव. त्यांनी सांगितलं, समुद्र मंथन झालं ना, झालं, त्याच्यातून अमृत आणि विष निघालं ना, निघालं. हरी आणि हर यांच्यापैकी विष कोणी घेतलं? शंकराने. अमृत कोणी घेतलं? महाविष्णूने. अमृत सेवनाने येणारं गोरेपण आणि विषाने येणारं काळेपण. विष घेतलं म्हणजे तो काळा पडायला पाहिजे, विषानं काळा ठिक्कर पडतोय खरा माणूस. विषानं येणारं काळेपण, विष घेतले शंकराने आणि काळे झालेत भगवान विष्णू. घनश्याम सुंदरकांती कोणाची आहे? पांडुरंगाची, विष्णूची. विष्णू काळे आणि शंकर गोरे. विष प्यायचं त्याने आणि काळं व्हायचं याने. अमृत प्यायचं विष्णूने आणि गोरं व्हायचं शंकराने. शंकराचं वर्णन गोरेपान म्हणून आहे की नाही? कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. गोरे आहेत ते. विष पितात पण गोरे, अमृत पितात पण विष्णू काळे. काय कशामुळे घडलं हे? नारायणे सेविले अमृत, झाला श्वेत महादेव. शंभूने प्राशिले हळहळा, तेने विष्णू झाला निळा. देखत देखत आंधळा, झणे होसी गव्हारा. नामदेव महाराज सांगतात, एवढं स्पष्ट पाहतोयस, एकाने सेवन केलेल्या पदार्थाचा परिणाम दुसऱ्याच्या ठिकाणी व्यवहारात होत नाही,
कारण दोघे वेगळे असतात. पण इथं मात्र एकाने सेवन केलेल्या पदार्थाचा परिणाम दुसऱ्यावर व्हायला लागलाय, कारण दोघं एक आहेत. तरी पण माणसं लक्ष देत नाही. नरहरी सोनाराची कथा सांगतात पहा. पंढरपुरात नरहरी सोनार होते पंढरपुरात, पण शिवभक्त, पांडुरंगाचं प्रेम अजिबात नाही. एका दिवशी कोणीतरी व्यापारी पंढरपूरला आला आणि त्याला देवाला एक करदोडा करायचा होता. रत्नजडीत सोन्याचा करदोडा करावा आणि देवाला समर्पण करावा असं ठरलं. आला, चौकशी केली तर कोणी चांगला सोनार आहे का? लोकांनी सांगितलं आहे म्हणे. कोण? नरहरी सोनार. गेले त्याच्याकडे आणि त्यांना सांगितलं, हो म्हणे आम्हाला असं देवाला कडदोरा समर्पण करायचं, करून द्याल? तो म्हणला धंदा आहे माझा, करून देईन, पण माप तुम्ही आणायचं म्हणे. मी काही देवाचा पांडुरंगाचा उपासक नाही, मी शिवभक्त आहे, मी येणार नाही देवळात. ठीक आहे म्हणे. व्यापाऱ्याने माप आणून दिलं, याने कडदोरा तयार केला. केलेला कडदोरा समर्पण करायला गेले, तो लहान व्हायला लागला. पुन्हा याला वाढवायला सांगितला, तो गळून पडायला लागला. असं लहान मोठा होत राहिला. पण शेवटी त्या व्यापाऱ्याने सांगितलं, अहो चला ना तुम्ही स्वतःच्या हाताने माप घ्या, बघा काहीतरी देवाला कट्टीसूत्र चांगलं झालं पाहिजे. नरहरी सोनाराने सांगितलं, ठीक आहे येतो म्हणे, पण डोळे बांधून मला तुम्ही घेऊन जा, मग माप घेतो मग कट्टीसूत्र तुम्हाला निर्माण करून देतो. डोळे बांधले, पट्टी बांधली डोळ्यावर. व्यापाऱ्याने यांना मंदिरात आणलं, देवाच्या जवळ गेले, माप घ्याय करता देवाच्या कमरेला हात लावला आणि हात लावल्याबरोबर पिंडच लागायला लागली हाताला. हाताला शंकराची पिंड लागते, तेव्हा या व्यापाऱ्याने शिवमंदिरात आणून तुला विठ्ठल मंदिरात आणले म्हणून माझी चेष्टा चालवली की काय, असं वाटण पट्टी अशी ओढली, पांडुरंग दिसायला लागले. अरे अरे चुकलं वाटलं, डोळ्यावर पट्टी घेतली, पुन्हा शिवलिंग. असं अनेक वेळेला जेव्हा झालं तेव्हा नरहरी सोनाराच्या लक्षात आलं की बाबा हरिहरात भेद नाही, हेच देवाने मला या निमित्तानं दाखवलेलं आहे. अनेक उदाहरणं, अनेक वचनं. काय झालं, ते भगवान रामचंद्राने लंकेला जाताना सेतू बांधायच्या आधी शिवलिंग स्थापन केलं, त्याचं नाव रामेश्वर ठेवलं. अनेक लोक तिथं आले आणि त्या लोकांनी भगवान शंकर, रामचंद्र प्रभू आणि जमलेले ऋषी या तिघांच्या समोर विचारणा केली. म्हणे ह्याचं नाव काय ठेवलं या लिंगाचं? रामेश्वर. काय अर्थ याचा? रामेश्वर पदे प्राप्ते बहुव्रीहिर महेश्वर. रामेश्वर शब्दाचा अर्थ काय करायचा? शंकराला विचारलं तेव्हा रामेश्वर म्हणजे? भगवान शंकराने सांगितलं, मी बहुव्रीही समास घेतो म्हणे. म्हणजे राम हा ईश्वर हा यस्य सहा रामेश्वर. राम ज्याचा ईश्वर आहे तो मी रामेश्वर. शंकराने हा अर्थ सांगितला. रामाला विचारलं लोकांनी, देवा तुमचा अर्थ काय? देवाने सांगितलं, राम ज्याचा ईश्वर तो नाही, रामाचा ईश्वर. मी तत्पुरुष समास करतो. ऋषींना विचारलं, अहो महाराज तुम्ही काय घेता? राम ज्याचा ईश्वर तो रामेश्वर का रामाचा ईश्वर तो रामेश्वर? ऋषींनी सांगितलं, आम्हाला बहुव्रीही मान्य नाही, तत्पुरुषही मान्य नाही, आम्ही कर्मधारय करतो म्हणे. रामश्चासो ईश्वरश्चेती रामेश्वर. राम असा ईश्वर रामेश्वर, आम्ही भेदच करत नाही. हरिहरात भेद पाहून या दक्षानं भगवान शंकराची निंदा केली. नाही ते बोलला. दक्षानं भगवान शंकराला संगे शाप दिला. म्हणे मी याला मुलगी देतच नव्हतो, ब्रह्मदेवाने आग्रह केल्यामुळे याला मुलगी दिली. मी सगळ्या प्रजापतींचा अध्यक्ष प्रजापतीच्या सभेत येतो हा उठत नाही. याला व्यवहार कळत नाही. देवांच्या बरोबर याला यज्ञामध्ये विभाग मिळणार नाही. दक्षाने शापवाणी उच्चारले. नंदी तिथं होता. नंदीनं विचार केला, काय आमच्या मालकाचा अपराध? विनाकारण या दक्षानं आमच्या मालकाला शाप दिला, विनाकारण निंदा करायला लागला. त्यानं दक्षाने शाप देऊन टाकला. दक्षाला शाप दिला नंदीनं. नंदी म्हणायला लागला, हा दक्ष आमच्या मालकाची निंदा करतो, याला तत्वज्ञान होणार नाही. पहिला शाप. दुसरा शाप, हा विषय सुखातच गुंतून पडेल. आणि तिसरा शाप दिला, याला बकऱ्याचं मुख लागल म्हणे. 3 शाप त्याला दिले. तिथं दक्ष शंकराची निंदा करत असताना बसलेल्या काही विद्वान ब्राह्मणाने त्याला उत्तेजना दिली होती. दक्षाला चालू द्या असं म्हणणं चालवलं होतं. त्या सगळ्या ब्राह्मणांना उद्देशून नंदीने शाप दिला. नंदी म्हणतो, सर्व भक्षा द्विजा वृत्त्ययी. ब्राह्मण उपजीविके करता काहीही खातील, आपली विद्या विकायला तयार होतील, आणि ब्राह्मण सर्व काळ भिक्षुकच राहतील, असे शाप त्याने दिले. दक्षाने दिलेले शाप आहेत, जन्मजन्मांतरात ब्राह्मणाला भोगावे लागतात. काय करायचं?
वेगवेगळ्या पद्धतीने अशी शापाशापी झाली. भगवान शंकर दुर्मना झाले. काय इथं विनाकारण हे सगळं चाललंय प्रकरण असं त्यांना वाटलं. तिथून निघून गेले, आपल्या सगळ्या परिवारासहित निघून गेले. बराच कालावधीमध्ये लोटला. आणि एकदा दक्षाच्या घरी यज्ञ प्रसंग होता. यज्ञाकरता बरीच विमानं देवांची दक्षाच्याकडे निघालेली होती. सतीनं भगवान शंकराबरोबर तिचा संसार चालू असताना ते विमानं जात असलेलं पाहिलं आणि एकदम विमानं थांबवून विचारलं, म्हणे कुठं निघाला? दक्षाकडे. काय आहे? यज्ञ आहे. आपल्याच बापाकडे यज्ञ, आपल्याला ठाऊक नाही, हे सगळे निघाले. तिला वाटलं आपणच जावं. भगवान शंकरांना म्हणायला लागले, देवा काय? दक्षाकडे यज्ञ म्हणे. मग दक्षाकडे यज्ञ म्हणाली नाही. भागवतातले शब्द असे, तिनं भगवान शंकराला सांगितलं, तुमच्या सासऱ्याकडे यज्ञ आहे, माझ्या बापाकडे नाही, तुमच्या सासऱ्याकडे यज्ञ आहे. काय? ज्याच्याकडून काम साधायचंय त्याचा संबंध काहीतरी जोडून दिला की मग काम होणं सोपं जातं. शंकराकडून दक्षाच्या घरी जायला परवानगी मागायची आहे ना, मग दक्ष शंकराचे सासरे हे सांगितलं पाहिजे. तुमच्या सासऱ्याच्या घरी यज्ञ आहे असेल. नाही देवा, आपल्याला जायचंय. जायचं नाही. का देवा? आपल्याला निमंत्रण नाही. निमंत्रण नसलं तरी जायला काय हरकत देवा, आपलं प्रेमाचं घर आहे. देवाने सांगितलं निमंत्रणा वाचूनही जावं, मान्य, पण ज्यांचं प्रेम आहे त्यांच्याकडे जावं. म्हणजे शंकराने सांगितलं, माझं दक्षाचं प्रेम उरलं नाही. कशामुळं? मग प्रसंग सांगितला. आजपर्यंत शंकर बोललेच नव्हते. तुझ्या बापाने मला असा त्रास दिला, माझी निंदा केली, मला शाप दिला, बोलले नाहीत. मनातही ते ठेवलं नव्हतं. प्रसंगानं त्याचं स्मरण झालं आणि शंकराने सगळा प्रसंग सांगितला. सती म्हणायला लागले, देवा मग तुम्ही का उठला नाहीत? उठायचं असतं सभेमध्ये. उठलो असतो म्हणेन, पण अंतःकरणामध्ये परमात्मा चिंतन चालू होतं. कुणाच्या एखाद्याच्या देहाचं स्वागत करावं या भावनेतच मी नव्हतो, त्याच्यामुळे माझ्याकडून उठणं झालं. नाही देवा, जायचंय. भगवान म्हणाले, जायचं नाही. तिनं सांगितलं, म्हणे देवा तुम्ही जाणार नसाल तरी मला जायची इच्छा आहे, कारण यज्ञाच्या प्रसंगाच्या निमित्तानं बहिणी, आई, मावशा सगळ्यांच्या गाठी भेटी होतील, मला जाऊ द्या. भगवंतानी विचार केला, हिला जाऊ जर दिलं नाही तर इथं चिंता करून मरेल, आणि हिला जाऊ जर दिलं तर तिथं दक्षाकडून माझी होणारी अवहेलना हिला सहन होणार नाही, ही मरेल, हिचं मरण अटळ आहे म्हणे. काय हरकत नाही, जसं घडायचं असेल तसं घडव म्हणून भगवान शंकराने सांगितलं, जायचं असेल तर जा म्हणे सती. संभावित माणसाला आपल्या जवळच्या माणसाकडून घडलेला अपमान मरणापेक्षाही कठोर वाटतो. हे भगवान शंकराने सतीला सांगितलं तरी सती जायला सिद्ध आहे. हे पाहिल्यानंतर भगवान शंकराने तिची सिद्धता करून दिली. नंदीला सिद्ध केलं, नंदीवर तिला बसवलं, काही शिवगण सोबत दिले. सती आली. दक्षाच्या यज्ञमंडपात सती आल्याच्या नंतर सतीनं पाहिलं, यज्ञ मंडपाजवळ सती आली, पण दक्ष तिच्याकडे पाहायला तयार नाही. मान फिरून बसला. मान फिरवून बसलेल्या बरोबर सतीला वाईट वाटलं. सतीची समजूत घालण्याकरता तिच्या मावशा, आई, बहिणी वगैरे सगळ्याच्या सगळ्या जवळ आल्या, पण सती रागावली आणि सती म्हणायला लागली, भगवान शंकराची दक्षानं निंदा केली आणि शंकराच्या विषयी याच्या अंतःकरणात असलेल्या द्वेषापोटी आज निमंत्रणा वाचूनही मी इथं आले असताना आपली मुलगी असा माझ्याबद्दल विचार न करता शंकराची भार्या मी म्हणून माझ्याविषयी सुद्धा द्वेष धारण करून दक्ष मान फिरवून बसतो, मला हे सहन होणारं नाही. दक्षाला सती बोलायला लागले, म्हणे काय दक्षा, भगवान शंकराची तुम्ही निंदा केली, त्यांना अशिव म्हणाला. अरे त्यांचं अमंगल वर्तन जरी असलं तरी त्याच्यातून ते जगाचं मंगल करणारे आहेत. अमंगल्यम शीलम तव भवतु नामैव मखिलम तथापि स्मर्तृणाम वरद परमम मंगलमसी. भगवान शंकर स्मशानात राहतात असं तुम्ही बोलला. शंकर स्मशानात राहतात म्हणजे काय? स्मशान शब्दाचा अर्थ काय कळतो का दक्षा तुम्हाला? स्मशान म्हणजे जिथं गेलेला देह परत येत नाही त्याला म्हणतात स्मशान, आणि ज्या परमात्मा स्वरूपात गेलेला देह पुन्हा कधीच येत नाही त्याला म्हणायचं महास्मशान. परमात्मा स्वरूप म्हणजे स्मशान आहे. स्मशानात राहतो म्हणून तुम्ही निंदा केली, अमंगल वर्तन म्हणून तुम्ही निंदा केली, योग्य झालं नाही दक्षा.
भगवान शंकराची निंदा करणारा सामर्थ्य असेल तर सती बोलली त्याची जिव्हा छेदन केली पाहिजे. सतीनं सांगितलं म्हणे दक्षा, अहो मी इथून जर परत गेले तर भगवान शंकर माझा अंगीकार करणार नाहीत असं मुळीच समजू नका. भगवान शंकर माझा स्वीकार करतील, त्यांचा दयाळू स्वभाव आहे. त्यांच्या आज्ञेचं उल्लंघन करून मी इथं आले, पण परत गेले तर भगवान शंकर मला स्वीकारतीलही. पण शंकरांचा स्वभाव थोडा विनोदी आहे. कधीतरी माझं काहीतरी खटकलं तर भगवान शंकर बोलता बोलता विनोदानं मला म्हणतील, सते काही झालं तरी तू दक्षाची मुलगी आणि तुझा माझा संबंध म्हणजे शिवनिंदकाचा माझा संबंध शंकराने सांगितलेला मला सहन व्हायचा नाही आणि त्याच्यासाठी आता मी हे शरीर ठेवणार नाही असं म्हणून सतीनं उत्तराभिमुख बसून शरीरामध्ये योगाग्नी निर्माण केला आणि आपले शरीर त्या यज्ञ मंडपात जाळून घेतलं. सतीनं आपल्या शरीराचा असा दाह करून घेतल्याच्या नंतर शिवगण सरसावले. त्यांनी दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस मांडला. दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस शिवगण करत असताना तिथं भृगु ऋषी होते. त्यांनी आहुती देऊन त्या ऋभू नावाच्या देवता निर्माण केल्या आणि त्या सगळ्या शिवगणाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. इकडे भगवान शंकर कैलासामध्ये निवंत परमात्मा चिंतन करीत बसलेले असताना नारद त्यांच्या भेटीला आले. नारदाने त्यांना सांगितलं म्हणे, देवा काय घरात कोणी दिसत नाही? नाही. सत्य नाही का? नाही. कुठे गेली? यज्ञाला. कोणाच्या? दक्षाच्या. कधी परत यायचे? देवाने सांगितलं तसं काही सांगून गेली नाही, येईल म्हणे परत. शंकराने सांगितलं आता कधीच परत येणार नाही. अशा अवस्थेला ती प्राप्त झाली. भगवान शंकर रागावले. नारद तिथून निघून गेले. भगवान शंकराने आपली जटा अशी आपटली, त्याच्यातून वीरभद्राला निर्माण केल्यानं सांगितलं म्हणे, जा आणि त्या दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करून टाका. भगवान शंकराला जिथं स्थान नाही, धर्म धर्म म्हणायचं कारण नाही. देवताच जिथं मान्य होत नाही असा एखादा जर धर्मकार्याचा भाग असला तर त्याला धर्म म्हणायचं कारण नाही, अधर्मच आहे तो. करा विध्वंस त्याचा. भगवान शंकराच्या आज्ञेनं वीरभद्र शिवगणासहित तिथं आले. दक्षाच्या यज्ञाचा त्यांनी विध्वंस मांडला. ज्यांनी ज्यांनी जसा जसा अपराध केला होता तशा तशा पद्धतीच्या ती शिक्षा त्याला केल्या. दक्षाला मारलं, त्याचं मस्तक तोडलं, अग्नीत जाळून टाकलं. आणि असा सगळा हाहाकार झाल्यानंतर सगळे देव ब्रह्मदेवाच्या जवळ आले आणि ब्रह्मदेवाला म्हणायला लागले, काय हे दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस झाला, तो यज्ञ पुरा झाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे, काहीतरी व्यवस्था करा. ब्रह्मदेव मग भगवान शंकराच्याकडे सगळ्या देवांना घेऊन गेले. भगवान शंकराने सांगितलं, काही नाही म्हणे, व्यवस्था करतो. काय? भगवान शंकराचा स्वभाव अत्यंत दयाळू, अपराधी जरी असला तरी त्याच्याबद्दलही क्षमाबुद्धी त्यांच्या अंतःकरणात आहे. त्याने सांगितलं म्हणे, दक्षाला एक माझ्या नंदीनं शाप दिलाय, त्याला बकऱ्याचं तोंड लागेल, एक बोकडाचं मस्तक त्याला लावा, तो यज्ञ समाप्त करून घ्या. यज्ञाकरता भगवान शंकरही त्या यज्ञ मंडपात सगळ्या देवांच्या आग्रहानुसार आले. दक्षाला बकऱ्याचं मुख लागलं आणि मग तो दक्षाचा यज्ञ कसा तरी पुरा झाला. अशी दक्षाच्या यज्ञाची म्हणजे शिवनिंदकाच्या यज्ञाची काय अवस्था झाली आणि तो जेव्हा भगवान शंकराला शरण आला त्याच्यानंतर त्याच्या यज्ञाची समाप्ती कशी झाली असा एक विचार, असा एक धर्माच्या संबंधातला विचार. भगवंताला अधिष्ठान जोपर्यंत त्या धर्म म्हणून केल्या जाणाऱ्या क्रियेमध्ये नाही तोपर्यंत ती क्रिया धर्माची नाही आणि परमात्मा तिथे येतो तेव्हा तीच क्रिया